नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रवा पोहे वापरून अतिशय भन्नाट चव असणारी नाश्ता बनवणार आहोत. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी जेव्हा 4-5 वाजता आपल्याला असं वाटतं काहीतरी खावंसं, तेव्हा बनवण्यासाठी अतिशय सोपं आणि कमी वेळेत होणारा असा हा नाश्ता आपण आज बनवणार आहोत. चला मग आपण सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि 1 वाटी पोहे घेतलं आहे. रवा मी गाळणीने गाळून स्वच्छ करून घेतला आहे. पोहेही धुवून स्वच्छ करून ते 1 वाटी, दोघं 1-1 वाटी घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये ते दोघंही काढून घेतले. आता आपण त्याच वाटीने 1 वाटी दही घेणार आहोत. माझी दही जरा जास्त आंबट आहे म्हणून मी थोडी कमी घेतली आहे. तुमची जरा जास्त आंबटच दही वापरा, पण माझी जरा जास्त आहे 2-3 दिवसाची, म्हणून मी थोडी कमी घेतली आहे. तुमची जरा कमी असली तर जास्त घ्या आणि आंबट असली तर कमी घ्या. मी इथं आता अद्रक, लसूण आणि मिरची ठेचून घेतली आहे. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकणार आहे. तुम्हाला अजून दुसऱ्या काही भाज्या आवडत असतील तर त्याही तुम्ही ॲड करू शकता. कोबी, गाजर, जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही टाकू शकता ह्याच्यात. आता आपण हे सगळं मिक्स वेल करून घेऊ. सगळं एकत्र करून घेणार आहोत. छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि इडलीचं बॅटरप्रमाणे आपल्याला ते पातळ करून घ्यायचं आहे थोडंसं. जसं आपण इडलीचं बॅटर करतो त्या पद्धतीने. जसं पातळ नको, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते एकत्र करायचं आहे. आपण दही टाकली आहे आणि टोमॅटोही टाकला आहे, तर त्याचंही पाणी राहतं म्हणून हळूहळू पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी टाकलं तर पातळ होऊन जाईल. आधी सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून थोड्या थोड्या वेळाने पाणी टाकत राहायचं आहे. छान एकत्र करायचं आहे. तुम्हाला आवडत असेल अजून भाज्या टाका. अप्रतिम चव लागते. मी एवढ्याच वस्तू टाकल्यात तरीसुद्धा, आणि खायलाही एकदम चविष्ट आणि पौष्टिक. महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक, पचायला हलकं. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे खाऊ शकता. आणि दही टाकल्यामुळे थोडासा त्याच्यात आंबटपणा असतो. तुमच्याकडे दही नसली तर तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता. तुमच्याकडे लिंबू तर असतोच. 2 चमचे लिंबूचा रस टाकायचा. थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ टाकू. तेही एकत्र करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने सगळं एकत्र झालं आहे आपलं. आपण त्याच्यात रवा टाकला आहे आणि पोहे टाकले म्हणून त्याला थोडासा फुलायला वेळ द्यावा लागतो. 10-15 मिनटं साईडला रेस्ट करायला ठेवा. तुमच्याकडे कमी वेळ असेल तर 5-10 मिनटंही भरपूर होतील. जर का वेळ असेल तर 10-15 मिनटं ठेवू शकता. आणि तुमच्याकडे अशा पद्धतीने मॅश करायचं असेल, पोटॅटो मॅशर, त्याच्याने मॅश करून घ्यायचं आहे छान. त्याआधी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. छान मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. आता गॅसवर आपल्याला एक पॅन ठेवायचं आहे तापवायला. त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे जेणेकरून आपलं त्या पॅनला लटकणार नाही. छान पसरवून घ्यायचं आहे तेल आणि डोसा टाईप आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे पॅनवर. थोडंसं जाडसर राहू द्यायचं आहे जेणेकरून आपलं
नाश्ता तुटणार नाही. अशा पद्धतीने पातळ असलं थोडंसं की पटकन पसरतं आणि जास्त एकाच जागी दाटसर नाही होत. छान तुम्हाला पटेल त्या आकारात बनवू शकता, त्रिकोणी, चौकोनी, गोल, जसं तुम्हाला आवडेल तसं. लहान पोरांच्या आवडीनिवडी बघू शकता. अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवर आपल्याला होऊ द्यायचं आहे. हाय फ्लेम नाही करायची आहे, जेणेकरून खालून जळून जाईल. मीडियम फ्लेमवर छान आपल्याला होऊ द्यायचं आहे. घाई करायची नाही आहे, 5 मिनटं लागतात एक साईड व्हायला. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही थोडी हाय फ्लेम कमी जास्त करू शकता. पण त्याला बनायला थोडा वेळ द्यायचा. अशा पद्धतीने खालची साईड झाल्यानंतरच आपल्याला दुसरी साईड पलटवायची आहे. तुम्हाला जर का समजत नसेल की आपली खालची साईड झाली की नाही, थोडीशी उचकवून बघू शकता. अशा पद्धतीने झालेली दिसली तर तुम्ही पलटवून टाकायचा. तेल टाकल्यामुळे आपलं नाश्ता खाली लटकलेला नाही आहे. बघू शकता, दिसायला ही अप्रतिम आणि खायला एकदम भन्नाट चव असणारा नाश्ता आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. थँक्यू.